नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत, सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर एकदम स्पेशल तसेच कमी वेळात खूपच टेस्टी होणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी। तर आज आपण आमरस पुरी बनवणार आहोत। कुरकुरीत पुरी आणि आमरस एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या घरी ती सहज बनतेही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम आपण पुरीसाठी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत। यात 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे। थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ यामध्ये घाला, यामुळे पुरीला हलकीशी छान चव येते। तुम्ही यामध्ये रवा आणि साखर घातली आहे, त्यामुळे पुरी खूपच छान फुगते। आता हळूहळू पाणी घालत घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पुरीसाठी पीठ नेहमी थोडं कडक भिजवायचं आहे। आता हे पीठ भिजवण्यासाठी अर्धा तास झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपण पुरी लाटण्यासाठी घेऊया। आता आपलं पीठ एकदम सेट झालंय। परत एकदा मळून घेऊया हे पीठ आणि त्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करूया पुरी लाटण्यासाठी। प्रत्येक गोळा घेऊन तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही पुरी लाटून घ्यायची आहे। आता आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण पुरी तळण्यासाठी घेऊया। एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते तेल तापलं का नाही ते चेक करून घ्यायचं। हे तेल जास्त कडक पण नको, कारण पुऱ्या करपण्याची शक्यता असते। आता आपण हे तेल एकदम व्यवस्थित तापलेलं आहे। आता एक एक पुरी त्यामध्ये टाकायची आहे। पुरीवरती तेल टाकत राहायचं। अशा पद्धतीने थोडं हलकेच दाबायचं, म्हणजे पुरी छान फुगते। दोन्ही बाजूंनी गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत ही पुरी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आता आपण एका बाजूला आंबा रस करून घेऊया। येथे मी केशर प्रकारचे आंबे घेतलेले आहे रस करण्यासाठी। तर सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याची वरची साल मी अशी काढून घेतलेली आहे। नंतर आंब्याचा गर अशा पद्धतीने कापून घेतला, जेणेकरून पूर्ण आंब्याचा रस निघतो, आंबा रस वाया जात नाही। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। त्यात तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला। नंतर येथे वेलची पूड मी घालून घेतलेली आहे, याने चव अजूनच छान होते। आता हे सगळं छान स्मूथ फिरवून घ्या। बघा किती छान रस तयार झाला आहे। आता हा आंबा रस एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घ्या। त्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवा। रस थंडगार झाल्यावरती अजूनच छान लागतो। अशा प्रकारे आपण आंबारस आणि पुरी तयार करून घेतलेली आहे आणि ही आंबारस पुरी सर्व करायला आता तयार आहे। बघा किती सुंदर पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि आंबारस पण किती छान झालाय आणि टेस्ट तर एकदम मस्त। ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा प्रकारे अशी ही सोपी आणि टेस्टी आंबारस पुरीची रेसिपी आहे। आंबा सीझन चालू आहे, ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।